गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि विशेष म्हणजे नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पावसाची संततधार सुरू असल्याने गंगापूर धरणामध्ये पाणी साठा जो आहे तो आता जवळपास 90% पोहोचलेला आहे। तर या गंगापूर धरणामधून जवळपास 7000 क्युसेक पाण्याचा जो विसर्ग आहे तो देखील करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे हे सर्व पाणी जे आहे ते पुढे जायकवाडीच्या दिशेने जाणार आहे, त्यामुळे एकूणच मधल्या नागरिकांना देखील या पावसाचा जो आहे तो दिलासा मिळणार आहे। एकूणच जर बघितलं तर नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून घाटमाथा परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। मात्र काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरणामधून विसर्ग करण्यात आलेला आहे। इतकंच नव्हे तर भावलिया असेल, दारणा असेल या धरणांमधून देखील पाण्याचा जो विसर्ग आहे तो केला जातोय। नांदूर मध्यमेश्वर धरणातनं 18 ते 20 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट टळलेलं आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर या पावसाने नाशिककरांना देखील दिलासा मिळालेला आहे। तर हे पाणी सोडल्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांना देखील दिलासा मिळालेला आहे आणि यामुळे नाशिककरांसाठी ही दिलासादायक बाब असून पुढील वर्षभराच्या पाण्याची जी चिंता आहे ती नाशिककरांची या निमित्ताने मिटलेली आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।